नमस्कार. सुमा आर्टमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. साडीमधील ब्लाऊज शिवताना अशा पद्धतीने एकाच बाजूला काठ येते. पहा पहा एकाच बाजूला अशी ही काठ आलेली आहे. त्यावेळेस आपल्याला दोन्ही बाहींसाठी आणि बॅकसाठी ही काठ पुरत नाही. तर या पद्धतीमध्ये आपण बाहीसाठी ही काठ वापरलेली आहे आणि पाठीलाही डिझाईन केलेलं आहे. बाही जास्त असेल तर काठ तिथे जास्त वापरली जाते आणि पाठीला काठ लावण्यासाठी तेवढी पट्टी आपल्याकडे राहत नाही. तेव्हा आपण पहिल्यांदा बाहीचं माप घेऊन तेवढी काठ कट करून घेऊया आणि जेवढी काठ उरलेली आहे त्यामध्ये आपण पाठीसाठी डिझाईन करणार आहोत. यामध्ये अजून एक गोष्ट म्हणजे या साडीच्या पीसमध्ये जी बॉर्डर आहे ती ब्ल्यू कलरची आहे आणि तीही त्यांनी कट करताना खूपच वरती घेतलेली आहे. त्यामध्ये शिवताना खूप प्रॉब्लेम येणार आहेत. जर आपण तो भाग काढून टाकला तर वरची बॉर्डर कमी येणार, त्यामुळे डिझाईन खराब दिसेल. त्या पद्धतीने आपल्याला परत बॅक जेव्हा डिझाईन करणार आहोत किंवा बाहीला डिझाईन करणार आहोत तेव्हा तो ब्ल्यू कलर ब्लाऊजमध्ये येणार नाही. त्यासाठी आपण कशी डिझाईन केली आहे ती पहा. त्यासाठी बॉर्डरची डिझाईन काय आहे तीही पाहावं लागणार आहे. यामध्ये मोर आलेले आहेत. जेव्हा आपण बाही कटिंग करून घेत होतो तेव्हा ती मोराची डिझाईन कशी आलेली आहे, अर्धी अर्धी येते का हेही मी पाहिलं आणि नीट व्यवस्थित साईडनी कट करून घेतलं. त्यामुळे 2 मोर पीस व्यवस्थित आलेले आहेत आणि ब्ल्यू कलरसाठी लेस वापरलेली आहे. ब्लाऊजची डिझाईन खूप साधी आणि सिंपल परंतु सुपिरियर असल्यामुळे खूपच छान दिसत आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तुम्हाला तुमचे ब्लाऊज शिवताना जरूर मदत होईल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझे चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. साडीच्या पीसमध्ये एकाच बाजूला काठ जरी असेल तरीही आपण बाहीसाठी काठ वापरलेली आहे आणि पाठीमागेही पाठीसाठी डिझाईन केलेली आहे. या ब्लाऊजची सोपी डिझाईन तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला जरूर सांगा. आणि अशाच सोप्या स्टिचिंग आणि फॅशनबद्दलच्या व्हिडिओसाठी सुमा आर्ट या चॅनलमधील प्लेलिस्ट जरूर पहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत. धन्यवाद.